विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। सर जे समूह रुग्णालय भरती 2024 ही भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर जे समूह रुग्णालय भरती पदाचे नाव काय आहे, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी इथे भरती निघाली असून अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे आणि संधी सोडू नका, लगेचच अर्ज करू शकता। चला तर मग संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण डिटेल्स माहिती पाहूया। त्याआधी आपण PDF नोटिफिकेशन पाहूया आणि त्यानंतर डिटेल माहिती पाहूया। बघा, ही जाहिरात आहे, त्याआधी आपण संपूर्ण डिटेल पाहूया आणि जाहिरात नंतर पाहूया। बघा, सर जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे। 2024 ही भरती असून आपण पाहणार आहोत पदाचे नाव काय आहे, डाटा एंट्री ऑपरेटर। पद संख्या किती आहेत, 6 जागांसाठी भरती निघाली आहे आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, इथे कोणत्याही शाखेतील पदवी, बघा तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवीधारक असाल तर इथे तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याचसोबत तुम्हाला MSCIT असणे गरजेचं आहे आणि मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40 अशा पद्धतीने तुमचं टायपिंग सुद्धा होणे गरजेचं आहे। त्याच पद्धतीने वयाची अट काय दिली आहे, बघा 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय इथे लागणार आहे। किती, 30 सप्टेंबर 2024 दिवशी 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही जर वय बसत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे आणि अर्ज फी इथे नाही आहे आणि तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, 10,000 रुपये वेतन भेटणार आहे आणि मुलाखतीचे ठिकाण कुठे दिलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला गेट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे समूह रुग्णालय मुंबई 400008 या ठिकाणी तुम्हाला अर्ज किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे। आणि त्याच पद्धतीने महत्त्वाची तारीख काय दिलेली आहे, थेट मुलाखत होणार आहे 8 ऑक्टोबर 2024 रोजी आणि 10 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। त्याच पद्धतीने आपण डिटेल्समध्ये PDFची लिंक, PDF डिटेल्समध्ये संपूर्ण नोटिफिकेशन पाहूया। बघा, ही महाराष्ट्र शासनाची नोकरी असून इथे आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ मेडिकल कॉलेज सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई या अंतर्गत ही भरती निघाली आहे। कंत्राटी पदाची ही जाहिरात असून बघा, अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत करिता थेट मुलाखतीद्वारे तक्त्यातील नमूद केलेल्या कंत्राटी कामावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे मागवण्यात येत आहे। बघा, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी इथे जागा असून इथे शैक्षणिक अर्हता दिलेला आहे। कोण पात्र असणार आहे, कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार। बघा, तुम्ही कोणत्याही शाखेतून जर एज्युकेशन किंवा डिग्री पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्ही कोणत्याही शाखेतून डिग्री पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। BA BCom, बघा BA कुठल्या फील्डमधून BA BCom BSc BPMT त्यावरील उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार सुद्धा इथे चालणार आहेत। तुम्ही BA BM कुठल्या पण एज्युकेशन म्हणजे कुठली पदवी इथे एवढे दिलेले आहेत, त्यापैकी तुम्ही B फार्मसी, इंजिनिअरिंग अशा पदव्या सुद्धा असतील तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला त्याचप्रमाणे MSCIT केलेलं असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला टायपिंग येणे महत्त्वाचं आहे। टायपिंग मराठी 30 आणि इंग्लिश 40 असं तुम्हाला टायपिंग येणे गरजेचं आहे। आणि किती जागा आहेत, इथे 6 जागांसाठी भरती होणार आहे। वयोमर्यादा काय लागणार आहे, वय वर्ष 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला वेतन किती मिळणार आहे, 10,000 प्रति महिना तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। त्याच पद्धतीने आपण सर्वसाधारण अटी सुद्धा इथे दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा, वरील नमूद प्रमाणे कामगार संख्येत कमी जास्त बदल होणार आहे। बघा, इथे संख्या वाढू होऊ शकतात आणि पदसंख्या कमी सुद्धा होऊ शकतात। निवड कंत्राटी स्वरूपाची असून राज्य शासनाकडील पदे नसल्यामुळे कायमस्वरूपी समावेश होणार नाही। बघा, ही फक्त कंत्राटी पदाची जाहिरात आहे, इथे कायमस्वरूपी पदामध्ये समावेश केला जाणार नाही। MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक असणे गरजेचे आहे। बघा, तुम्ही MSCIT केला असाल तर इथे प्रमाणपत्र आणणं गरजेचं आहे। कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल। बघा, तुम्ही कामाचा अनुभव किंवा
कडे कामाचा अनुभव असेल तर तुम्ही ते सुद्धा सर्टिफिकेट लावू शकता। जाहिरात नमूद केलेल्या पदाच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा प्रक्रिया रद्द करणे अधिकार संस्थेकडे राखून ठेवला आहे। बघा, यामध्ये तुमच्या संख्येत वाढ होणे, कमी होणे किंवा ही जाहिरात रद्द करणे हे संपूर्ण म्हणजे जी संपूर्ण अधिकार आहेत त्या संस्थेकडे आहेत। उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी सर्व खर्चाने उपस्थित राहणे गरजेचे आहे। बघा, तुम्हाला कुठलं स्टायपंड वगैरे दिलं जाणार नाही इंटरव्ह्यूसाठी, तर तुम्ही स्वतःचा खर्च करून तिथे जाणे गरजेचं आहे। उमेदवाराकडून मुलाखतीसोबत येताना सर्व मूळ कागदपत्रे त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या प्रतीसह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर जे रुग्णालय मुंबई येथे मुलाखतीत उपस्थित राहणे गरजेचं आहे। बघा, तुम्हाला इथे दिलेलं आहे कुठे उपस्थित राहायचे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर जे समूह मुंबई रुग्णालय इथे तुम्हाला उपस्थित राहणे गरजेचं आहे मुलाखतीसाठी। आणि तुम्हाला त्याच्यासोबत तिथे उपस्थित राहणे गरजेचं आहे मुलाखतीसाठी। त्याच्यासोबत तुम्हाला काय घेऊन जायचे, कुठले कागदपत्रे घेऊन जायचे, या PDF खाली तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे। तो अर्जाचा नमुना भरून त्याच्यासोबत जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तिथे जोडायचं आहे आणि ते डॉक्युमेंट्ससह तुम्ही तिथे इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता। त्याच पद्धतीने बघा, आणि सदर भरती प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या बाबीवर मान संस्था प्रमुखाने यांनी घेतलेले निर्णय अंतिम असतील। बघा, तुमचे जिथे संस्था प्रमुख आहेत त्यांनी घेतलेले निर्णय हे अंतिम ठरवण्यात येणार आहे। आणि विशेष सूचना काय दिलेली आहे बघा, निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती तथा आदेश स्वीकारल्यापासून 120 दिवसाकरिता देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला 120 दिवसात 120 दिवसाकरिता देण्यात येतील आदेश किंवा स्वीकारण्यापासून 120 दिवसासाठी नियुक्ती तुम्हाला देण्यात येणार आहे। सदर नियुक्तीचे काम समाधानकारक असल्यास 1 दिवसाचा खंड ठेवून जास्तीत जास्त 364 दिवसापर्यंत चालू ठेवण्यात येईल। बघा, तुम्ही आधी 120 दिवसासाठी काम करू शकता। त्याचमध्ये तुमचं जर काम आवडलं त्यांना किंवा पसंत आलं तर ते 1 दिवसाचा खंड ठेवून 364 म्हणजे 1 वर्षासाठी तुम्हाला इथे नियुक्ती करून घेण्यात येणार आहे। आणि उच्च शैक्षणिक अर्हता अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे। तुमच्यापेक्षा जास्त जर एज्युकेशन असेल किंवा ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा त्यांच्याकडे आणखी कुठले सर्टिफिकेट असतील तर त्यांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे। त्याच पद्धतीने बघा, अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला हे दिलेलं आहे, तिथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण। बघा, पदासाठी काय काय तुम्हाला इथे पुरवायचं आहे ती सुद्धा इथे माहिती दिली आहे। आणि मुलाखतीचं ठिकाण सुद्धा इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे समूह रुग्णालय मुंबई 400008 या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मुलाखतीच्या ठिकाणीसाठी। आणि तुम्हाला इथे बघा ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा दिलेला आहे, इथे तुम्ही फोटो चिटकू शकता। त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट डेट सुद्धा इथे टाकायची आहे। आणि त्यानंतर तुम्ही कोण्या पोस्टसाठी अप्लाय करताय आणि ते इथे नाव टाकायचं आहे, फुल नेम तुमचं इथे टाकायचं आहे। त्याचनंतर बर्थ डेट, तुमचं जन्मतारीख, परमनंट ॲड्रेस आणि कोरस्पॉन्डिंग ॲड्रेस इथे टाकायचा आहे। त्याचनंतर इथे तुमचा मोबाईल नंबर, तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुम्ही मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते सुद्धा टाकू शकता, जेंडर टाकायचं आहे, ईमेल ID सुद्धा टाकू शकता। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी कुठं झालेले, HSC BA BCA, तुम्ही कुठल्या एज्युकेशन ग्रॅज्युएट कंप्लीट केलं त्या तुमचं ग्रॅज्युएटचं संपूर्ण माहिती, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही कुठं कंप्लीट केले ते सुद्धा इथे माहिती टाकू शकता। MSIT कुठं झाले ते सुद्धा टाकू शकता। टायपिंगचं नॉलेज असेल MSIT टायपिंग इंग्लिश, टायपिंग मराठी सुद्धा इथे नाव संपूर्ण डिटेल टाकू शकता। त्याच पद्धतीने नेम ऑफ ऑर्गनायझेशन, तुम्ही ह्याआधी कुठं काम केलं असाल तर ते सुद्धा इथे टाकायचं आहे, आणि पोस्ट कोणत्या पोस्टसाठी काम केले आणि पिरियड ऑफ तुम्ही किती दिवसासाठी काम केले हे सुद्धा इथे माहिती टाकायचं आहे। त्याच पद्धतीने एक्सपिरियन्स इयर आणि मंथ डे, तुम्ही किती दिवस, किती महिने आणि किती वर्ष काम केलं ते सुद्धा इथे माहिती द्यायची आहे। त्याच पद्धतीने डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे, तो संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर डेट, प्लेस आणि इथे तुमचं सिग्नेचर करून हा फॉर्म सबमिट करू शकता। अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन होती जॉबबद्दलची। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।